पोर आडवं आलं का त्याचा स्लॅब पडला, दुसरं पोर आडवं आलं का त्याचा कलर झाला. एका त्या म्हाताऱ्याचा डोळा गेला का त्यानं फ्रीज घेतलाच. झालं, बाळंती झाली, ठेप सुरू झाली. त्या घरात मांजर होती. मांजर 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 तिची काही सोनोग्राफी झाली नाही. डोळे जेवण झालं नाही. सिझरिंग झालं नाही. खायचे पथ्य नाही. तिला 3 बाळं झाली. हिला 71 घालून तिला रुपया खर्च नाही. मग बोला बसलेली माणसं दोघात देखणं बाळ कोणचं. मांजरीचं का? मांजरीच्या आईच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे का तिनं पिलावरून जर जीभ फिरवली तर सोन्यासारखं पिलू चमकतं. किती सुंदर घाण पिलू असू द्या, पण ते पिलू आईच्या जिभेत इतकी ताकद आहे. संतांच्या वाणीत इतकी ताकद आहे का किती पाप्याला उद्धारू शकतो. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझ मोकलीले ऐसे नाही, तुझ मोकलीले ऐसे नाही, तुझ मोकलीले ऐसे नाही. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझ मोकलीले ऐसे नाही, तुझ मोकलीले ऐसे नाही, तुझ मोकलीले ऐसे नाही. 3 शब्द सांगतो. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या तत्वज्ञानात आहे. आणि एकदा ते ज्ञान आलं का अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200 लोखंडाचं सोनं होईल, त्याचं परत लोखंड होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं परत दूध होणार नाही. ऊसाची साखर होईल, त्याचं परत ऊस होणार नाही. एकदा हृदयातला देव कळला की दुःख त्याची गाठ घेणार. दुःख त्याची गाठ घेणार नाही. महिला मंडळ मांजरीला पिलू झालं, 3 झाले. पण जगातलं आश्चर्य ऐका, मांजरीच्या पिलाला जन्माला आल्याबरोबर दृष्टी नाही, तरी त्याला आईचं स्तन सापडावं लागलं नाही. बरोबर आईच्या स्तनाला जाऊन बिलगलं ते. दृष्टी त्याला नाही. मांजर फिरवती घर. ए आता मांजरीला काय पोटभर खायला आहे का? मिळालं कुठं दूध? आता दूध तर जवळजवळ मिळतच नाही. उंदरही राहिले नाही स्लॅबच्या घरामुळे. उंदरही गेले. मग तिला कुठं 3 झाली, 16 टाके पडले. बाळ बाहेर आलं. 71,000 रुपये बिल झालं डॉक्टरचं. म्हणजे डॉक्टरचा स्लॅबच पडला तेवढं. संत तुकारामांच्या खाते त्याला एक संत अभंग तुकाराम संत तुकारामांच्या खाते त्याला विनंती आहे, विनवणी आहे, मागणी आहे. आजच्या कीर्तन मागणी पर घेण्याचं कारण, मंदिराचा कळस चढला की मंदिर पूर्ण झालं. मंदिराला कळस चढला की मंदिर पूर्ण झालं. नदी सागराला मिळाली की तिचे वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं की त्याचं जीवन सफल तर झालं. जागराचं कीर्तन मागणी पण झालं की यज्ञ सफल झाला. पुरावा 18वा अध्याय. देवळाची आकामा कळशू. मंदिराला कळस चढलाय, मंदिराचं काम संपलं. वृक्षाला फळ आलंय, त्याचं जीवन संपलंय. पण या जगात 2 वृक्ष आहेत, त्यांना फळ येत नाही. 1 वाद आणि 2 संसार. आणि बोला पटकन, वादाला काय फळ? रागाला बायको उचलून आपटली, जाग्यावर मेली. बोला पुढं. फळ काय? जाऊन बसला जेल. शिक्षकानं कॉफी पकडली, यानं त्याची गच्ची धरली, त्यानं लाल शेरा मारला. बोला पुढं. फळ काय? 10 लाख रुपये घेऊन एकाला भोकसलं, भोकसाची सुपारी घेतली, भोकसलं. 10-15 मिनिटात भोकसलं, 1.5 महिना जाऊन बसला. फळ काय? वादाला फळ नाही आणि संसाराला फळ नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54. यया फळ ना चुंबिता आणि फूल ना तुरंबिता. त्याला फळाही नाही
आणि फुलंही नाही. ते झाड वांज आहे, त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. मग कोणत्याही झाडाचे शेंडे हाणू नका, त्याच्या मुळे हाणा. शेंडे हाणून जमणार नाही. शेंडे हाणले का झाड फुटलं. पुरावा दुसरा अध्याय. वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे. वर शेंडे हाणायचे आणि मुळाला पाणी घालायचं जमणार नाही. पहिले शेंडेच हाणा. हाणू नका, मुळे हाणा. मुळे हाणा, पण मुळ्या का हाणा? संसारात का माणूस रंगला? अज्ञान. आणि वादाला फळ आहे अज्ञान. आज माणसाचं भांडण का होतं? अज्ञान. मारामारी का होते? अज्ञान. आपण आपल्या भावाच्या डोक्यात दगड घातला 1 फूट जागेसाठी. 1 फूट जागा आपल्या भावाकडे गेली होती. त्यानं आपण रागाच्या भरात दगड घातला आणि त्याला जागेवर मारलं. 35 वर्ष जाऊन बसलं. फुटाची किंमत किती? बरं सुटून आला तर भावाने फुटी इकला राहिलेल्या. फुटाही गेला. ते वाद घालण्यात काय मजा आहे? वादाला फळ नाही. उत्तर नीट आहे का? लाटणं मोडाल पण वाकणार नाही. दगड शेवाळाल पण पाजारणार नाही. कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार नाही. पुरावा 13वा अध्याय. लाटणे जैसा न लवे आणि पाथरून द्रवे. लाटणं मोडाल पण वाकणार नाही. दगड शेवाळाल पण पाजारणार नाही. तसं उलट ऐका. आता ऐका नीट. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तरी आतून गोड होऊ शकत नाही. तुम्ही किती मोठे झालात तर भजनाशिवाय सुखी होऊ शकत नाही. उपयोग नाही त्याचा. पुढे ऐका. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहणार नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देणार नाही. गाईच्या काशेतलं गुशीड कधी दूध पिणार नाही. गाळातला भिडू कधी फुलाचा सुगंध घेणार नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही. बांधावरचं एरण कधी मेडीला वापरता येणार नाही. परमार्थ नसणारे घराणे कधी सुखानं जगू शकणार नाही. पुरावा 9वा अध्याय. माझे भक्त विन चलो जियाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाशा नसती काही. 12वा अध्याय. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13वा अध्याय. का मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. 15वा अध्याय. वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका. आणि 18वा अध्याय. पडून गेली या भिंती चित्राची होय माती. घमेंड कमी करा. घमेंड कमी करा. घमेंड घमेंड कमी करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी आटतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? यडपाटा तुझ्याकडे पैसे किती आहे? लंका सोन्याची तो मेला तुझ्या टपरीला काय आग लावितो का? घमेंड कमी करा. त्याची लंका सोन्याची होती. 15 जीप येत आहे. कपून टाकेन फडून टाकेन. मागून खिचडी फाटेली याची आणि पुढच्याला म्हणतो फडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? वळवळ कमी करा महाराज. देव राजाचा रंकाही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. करील ते काय नोय महाराज. करील ते काय नोय महाराज.
तिसरं आहे सकाळपासून. आता जवळ जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. 3 करतो महाराज रोज 8 महिने झाले. मध्ये तर 2-4 दिवस 4-4च काढले. अंतर काटलं तर आपलं 5सा विक्रम आहे. फक्त असं जवळ असलं पाहिजे. 3 तर चालू चालू काढतो रोज. जानेवारी 96चाच काढला. आता हा 28 दिवसाचा महिना आहे तरी 82 आहे. एकूण तरी 82 ला भ्याव नाही. दगडावर आपटा आम्ही असेच मारणार महाराज. एका दिवशी उभ्यानच जाणार. जय विठ्ठल गेलं इंदुरीकर. जाऊ दे महाराज पण मरल ना मी. मी मेलो तरी तुम्हाला आपली रोज आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे. आता आमच्या बोलण्याचा लोकांना राग येतो पण ते सत्तेचे. कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. तो राजाचा रंकही करू शकतो रंकाचा राजाही करू शकतो. तुम्ही देव ठेवेल तोपर्यंत राहायचं. ज्या दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं. पाया ओव्यात न व्याद्यात म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले. तर सुटका नाही त्याला अजिबात सुटका नाही. 3 गोष्टी आहेत देवाच्या ताब्यात. देव राजाचा रंकही करू. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. देव काही करील महाराज. फक्त करील ते काय नो हे बस फायनल झालं. आज कीर्तनाला घेतलेला मग तुकोबारायांचा आहे. कडवे 4 आहेत आणि मागणी पर का घेतला. सप्ताह किती दिवसाचा करा. शेवटचं कीर्तन मागणी पर फायनल झालं. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय आता. दरिद्रवानी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून मिळून द्या. दाढीला हात लावा. तंगडी वर करा. गुडघे फाकवा. यायचं नाही. यायचंच नाही. लांब उभं राहायचं. चांगला चप्पल जोड पाहायचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मी दान तसे दान तसे. पती लक्ष्मी दान तसे दान तस. पती लक्ष्मी दान तसे दान तसे दान तसे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. विठाल विठाल अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या खात्यात राहायचा. आचरणाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. देव ठेवील तसं राहायचं. ज्या दिवशी जायचं त्या दिवशी जायचं. 3 गोष्टी सांगू तुम्हाला. तुमचा जन्म जिथं होणार आहे तिथं होणार. तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हा येणार. आणि तुमचं लग्न जिच्याशी होणार ती त्याशीच होणार. डोक्याला ताण करायचं नाही. तुमचं लग्न जिच्याशी होणार तिच्याशी होणार. तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हा येणार. आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार. ज्यांनी बळच लग्न केले ती दिंडी 3 करी झाली. आमचे बोकांडे आले. ते नाही. तुमच्या कपडावर सटवीनं जे लिहिलंय ते घडणार. तिथं वळवळ करायचं काही काम नाही. माणसं नुसतं म्हणतात मला माळ घालू वाटते. तू घालू शकत नाही. तू चांडाळच तेवढा आहे. तू माळ घालू शकत नाही. आणि घातली तरी तू टिकू शकत नाही. तुझ्या रक्तातच दोष आहे. हे माळ घालणं गंध लावणं कीर्तन करणं प्रवचन करणं पखवाद वाजवणं याला माना नाही तर नका मानू. परमार्थ रक्तात असावा लागतो. बापाची पेंड नाही. कोणी करायचा. कोणी उठायचं मला पखवाद वाजवतो. या बापाची पेंड आहे. कोणी उठायचं माया पोराला पैका शिकवायचं. पखवाद्याचं याडे निघलं तुझं कुठे शिकतो रे. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कसा कोटरी पेतात. तुझं कुठून येतो मावळट नाही ना. कोणी उठायचं बाप रामायण सांगतो. पोऱ्या दुसऱ्या गावातून सीता आणतो. असं चालतं कधी.
असं नाही चालत. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. आपल्याकडे नंबर सगट ओव्या घ्यायचा. अध्याय नंबर 9, ओवी नंबर 38. मुडा होणीपीची काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडेवी खुर्री गेले ते काही. असं कोणी उठायचं आणि माझ्या पोराला बाको शिकवा. मेले काही मालकरी झाले नाहीत, काही मरतील उद्या काला झाले. हो बिन निर्लज्ज माळ घालणं, गण लावणं. तुम्ही माना नाही तर नका मानू, ह्या गोष्टी रक्तातच असावं लागतात. काय मध्ये तुम्ही काय माणसं म्हणते मला माळ घालू वाटत. तू घालू शकत नाही. काय असेल तर मरतो तर फडतो. दररोज एका देवाला बोंबलत हिंडतो. तू का सुधरायचं आहे. अय काशीला जाणारी याडपटणी आहे का. काशी बिशीला जाणारी याडपटणी आहे का. काशीचा नियम माहिती आहे काय तुम्हाला. काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. हे बावळाट क्वालिटीचं काशीला गेलं आणि मी दाव्याचं खात नाही. कान पाड फोडीन तुला जायलाच कोणी सांगितलं होतं. झक माराय गेला काशीला. बरं काशीची हौस आपल्याला नाही लई येत लय दरिद्री. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चालली येईन नाक गचपान घेऊन काशी. आमच्या महाराज मंडळीचा लोक काशीला नेणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गात दोन्ही काशा खुश. ही काशी खुश. मी अजून काशीला गेलो नाही महाराज. गेलोय नाही जाणारही नाही. मी अजून गेलो नाही काशीला. मी गेलोय नाही जाणारही नाही. तुम्ही नेलं तरी जाणार. आपल्याकडे काशीच अशी आहे. वाराणसी गया पहिली द्वारका परी नाही तुका. आपल्याकडे तीर्थ कोणतं आहे. सकळही तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. आणि 12वाद्य असं सांगतोय. मोक्ष देऊन उधार होय कीर काशी शरीर तये ठाई वेच किती. बावलीच्या भाऊ आहे आपलं. हिंडायचं बोंबलं 1.5 तास दिवस सोडायचे. काय सांगतो तुम्हाला माना नाही तर नका माणूस. चिंता बिंता करायची नाही. अभंगातला पहिला मुद्दा मागणी पर घेण्याचं कळलं. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटीवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. येताना आपण काय आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुईची नाही. त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपले दिवस मजेत घालवायचे. त्याची किक बसेल त्या दिवशी जायचं. आपण पैदा केलेली अवलाद सुखी झालीच पाहिजे ही अपेक्षा आपण करायची नाही. मग माझ्या पोराला मी घरच बांधून ठेवलं पाहिजे, माझ्या पोराला बंगलात बांधून ठेवलं पाहिजे. ते इतक्या लायकीचं नाही का ते आपली इस्टेट सांभाळू शकेल. आपल्याला अंदाज आलाय. आपला माल भंगार आहे हे आपल्या ध्यानात आलंय. त्यामुळं लई न्याट लावायची काही गरज नाही. आपण टेप लावून वाढवायची आणि त्यानं टेप लावून इकायची. काय उपयोग आहे त्याचा. आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची. काय उपयोग काय त्याचा. ज्ञानोबारायने एक ओवी लिहिली. बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ज्ञानोबाराय म्हणले ती घास खात नाही, ती तुडीत हिंडती. काय झालंय. ज्ञानोबाराय म्हणले ती गाय भांबावली. काय खाऊ. घास खाऊ का मका खाऊ, मका खाऊ का ऊस खाऊ. ती गाई भांबावली. ओवी पहा किती सुंदर आहे. हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणलं हिरवा चारा पाहिली होती गाय जशी भांबवली तशी आता लशी लोक भांबवली. भांबेल लोक आहे ते. जीसीपी घेऊ का धाबा टाकू, धाबा घेऊ का पेट्रोल टाकू, पेट्रोल पंप टाकू का बायको दुसरी करू, बायको दुसरी करू का तिचीच बहीण करू. भांबवली. पैसा झाला मोकारण, भेजा झाला कमी, माल झाला मोकारण, बुद्धी झाली. बरं पैसे यायला काही टाइम नाही ना. 33 बाय 33 15 लाख. फक्त 1 गुंठा वाजा करायचा. 33 बाय
33 वाजा 15 लाख कापून टाकीन फाडून टाकीन. मोटरसायकलवर बसला कुत्र्याला लाथ आणतो. त्याचा बाप पिसाळेल हो ना. माझाटून गेलं ते. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. भांबवली जनता, आणि भांबवलेली जनता जाग्यावर यावा म्हणून तर सप्ताह करायचा. सप्ताह का करायचा? आम्हाला श्रीमंत म्हणून करायचं नाही. आरशावर आलेली धूळ पुसल्याशिवाय चांगला चेहरा सुद्धा सुंदर दिसत नाही. आरशावर जर धूळ आली असेल तर देखणा माणूस सुद्धा सावळा दिसतो. त्याच्याकरता धूळ काढून टाकली पाहिजे. सप्ताह म्हणजे तुमच्या माझ्या अंतकरणात अहंकाराची चढलेली मस्ती जिरवण्यासाठी सप्ताह आहे. सप्ताह का करायचा? समजा कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काय करायची नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तू डोक्याला ताण करू नको. तूच पप्प्याचे बिस्किटं खातीन. तू काय पप्प्याची चिंता करते? तू मोकळ्या मनाने जा. वाटलं तर जय विठ्ठल झाल्या झाल्या जाय आजच. काय तू या वाचून आडलं नाही इथं. माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय भाकर कुठे. ना तू न सांभाळता जीवन दाखव. या जगात कुणाचं वाचून राहिलं नाही. सगळ्या जगाचा सांभाळ देव करतो. तुम्ही निवांत राहायचं. महिला मंडळ डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं. डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं. तुमच्या मार्चमध्ये सुनबाईला 3रा महिना लागला. बरोबर आहे ना? जानेवारी फेब्रुवारी मार्च. पूर्वी लग्न झाल्यावर 2 वर्षानं पोरं व्हायची. आता लग्नाच्या वाढदिवसाला पोर 42 दिवसात राहते. तुम्ही हिशोब करा. एक दिवस सुद्धा आपल्या कोणी हिशोबात मागं पुढं होणार नाही. ते सुनबाईला 3रा महिना लागला. नीट आहे का बरं का? सोनोग्राफी केली. डॉक्टरकडे नेलं. सोनोग्राफी केली. डॉक्टरने सांगितलं बा बाळाची वाढ योग्य आहे. मात्र तुम्ही सुनबाईची काय घ्यायला लागल्या? काळजी. जिना चढायचा नाही. भारी वजन उचलायचं नाही. जोरात चालायचं नाही. हलकं खायचं नाही. हलकं म्हणजे भात चपाती वरण असं खायचं नाही. नळ्या बोंबील बॉम्बला तर नुसता रस्सा प्यायचा. तिनं दुसरं काही खायचं नाही. का? आतला गिरडी बॉडीगार्ड झाला पाहिजे ना. ती जी खायची ठेप तिनं निवांत झोपायचं, चालायचं नाही. मग डोहाळे जेवण झालं तिचं. डोहाळे जेवण सजवली बिजवली. पोट पुढे येईल. मंडवळ्या बिंडवळ्या मेकअप बिकअप आय फोटो अख्खं गाव जेवाय. डोहाळे जेवण झालं. 9वा महिना लागला. तिला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने तोंड बारीक केलं. अवघड आहे. आडवा आलंय. या 15 वर्षापासून पोरं सरळ येतच नाही महाराज. काय झालंय? आडवं नाही तर उभं. मग काय आतमध्ये रेंज गेली का काय कळा ना. बाळ बाहेर आलं. डॉक्टर म्हणले सिझरिंग करावं लागेल. केलं. लय बारीक आहे का बरं का? बोगस नाही. ओवीन गाठ ह्याच्या बाहेर नाही. मी किती बोललं तरी त्याला ओवी असणारच. गाठातलं प्रमाण असणार. ते बाईला डोहाळे बाळा